जय शिवराय सर्वांना. आज आपण बनवणार आहोत सांडग्याची मस्त रसरशीत आणि चमचमीत भाजी. इथे तुम्ही पाहू शकताय सांडगे मी तळून घेतलेले आहेत आणि कांदा, टोमॅटो हे सगळं तेलामध्ये छान फ्राय केले. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला टाकला आहे आणि एक सिक्रेट मसाला आहे माझा, तोही देखील टाकला आहे. आणि मसाला टाकल्यानंतरही थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवून वाफवून घेतलेलं तेल सुटेपर्यंत. तर तसं वाफवल्यानंतर आता तुम्ही पाहू शकताय मी पळीने कसं त्याला छान बारीक करून घेते. टोमॅटो वगैरे जे आहे ते म्हणजे छान बारीक झाले की भाजी जी होते. आता आपण याच्यामध्ये छान फ्राय करून घेतलेले जे सांडगे होते किंवा कोणी त्याला वडेसुद्धा म्हणत असेल, म्हणजे डाळीचे वगैरे ते बनवले जातात तेवाले, तर ते आपण याच्यामध्ये टाकून आता मी त्याला मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे पाणी, पण लक्षात असू देत पाणी छान गरम केलेलं असावं, कारण गरम पाण्याने तरी छान येते आणि भाजी जरा लवकरच शिजली जाते. मी इथे भरपूर असं पाणी टाकलेलं आहे कारण ते सांडगे शिजायला वेळ लागतो. सो मी इथे सांडगे टाकून दिलेत. आता याच्यामध्ये मला कोथिंबीर ॲड करायची. चला आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. ह्या भाजीला छान उकळी काढून घ्यायची एकदम, म्हणजे जोपर्यंत ते सांडगे असे मस्त शिजत आहेत ना तोपर्यंत त्याला उकळी काढून घ्यायचे. तुम्ही ते पाहू शकताय पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे आपलं. आणि म्हणजे रश्श्यावर जी भाजीवर जी तरी आली आहे ना, अप्रतिम आली आहे. अजूनही हे शिजणं बाकी आहे, पूर्णपणे शिजलेले नाही आहेत. तुम्हाला जर इथं अजून वाटत असेल की पाणी कमी पडणार आहे तर तुम्ही इथे गरम करून अजून पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि खूप छान त्याला शिजून द्यायचं आहे. कारण हे सांडगे जे असतात ते डाळीचे बनवलेले असतात, सो त्याला थोडा वेळ लागतो. थँक्यू.